नमस्कार. कोर्टात कुसुमताई या चैतन्याजवळ चावी देतात आणि सांगतात ही चावी घे आणि अर्जुनला दे आणि अर्जुनला सांग की सायली घरी आहे, तिला जाऊन भेट आणि तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मार. मग चैतन्य म्हणतो हा ठीक आहे. चैतन्याला सुद्धा आनंद होतो. चैतन्य ती चावी घेऊन जातो आणि अर्जुनला देतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन ही चावी घे, ही कुसुमताईंच्या घराची चावी आहे. सायली तिकडे आहे आणि ही चावी घेऊन तू जा आणि ते लॉक खोल आणि सायलीशी मन मोकळ्या गप्पा मार. तू तुझं प्रेम तिच्या समोर व्यक्त केलं आहे, तिच्या सुद्धा मनात काय आहे हे जाणून घे. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे मधुभाऊंनी सायलीला लॉक केला आहे, कोंडून ठेवला आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो हो. तेव्हा अर्जुन ती चावी हातात घेतो आणि म्हणतो नाही, मी असं नाही करणार. मी मिसेस सायलीना असं चोरून नाही भेटणार. मी खरं प्रेम केलं आहे, चोरून का भेटू. आणि अर्जुन येतो आणि ती चावी कुसुमताईंच्या हातात देतो आणि कुसुमताईंना म्हणतो ही तुमची चावी घ्या, इथे पडली होती. तेव्हा कुसुमताई म्हणतात नाही, मी तर ही चावी. तेवढ्या चैतन्य त्यांना खुणावतो. तेव्हा कुसुमताई म्हणतात हो हो पडली असेल, चुकून पडली असेल. तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन काय केलंस तू हे. अर्जुन म्हणतो अरे मी मिसेस सायलींवर खरं प्रेम केलं, मग मी त्यांना असं चोरून का भेटू. जोपर्यंत मधुभाऊ परवानगी देत नाही तोपर्यंत मी असं चोरून भेटणार नाही. अर्जुन मनात विचार करतो पण मधुभाऊ एवढे टोकाचं कसं वागू शकतात, माझ्या सायलीला ते कोंडून कसं ठेवू शकतात, ते लॉक करून इथे आले आहेत. त्यानंतर इकडे कोर्टामध्ये केस चालू होते. तेव्हा जोशी वकील हा मधुभाऊंची केस हँडल करत असतो. अर्जुन हा सगळं बघत असतो. अर्जुनला ते बघून धक्काच बसत असतो. मधुभाऊ हे रागाने अर्जुनकडे बघत असतात. महिपतने जोशी वकिलाला सांगितलेलं असतं काही करून माझ्या मुलीला साक्षीला तुम्ही निर्दोष सोडवा आणि त्या म्हाताऱ्याला जेलची हवा खायला द्या. केस संपल्यावर सर्वजण घरी येतात. घरी आल्यावर चैतन्य आणि अर्जुन देखील सायलीला भेटायला येतात. तेव्हा अर्जुन पाया पडून मधुभाऊंना म्हणतो प्लीज मधुभाऊ एकदा मला सायलीला भेटू द्या ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही गरज नाहीये त्याची, आत्ताच्या आता चालता हो. तू आलास कशाला इथे. तुझी काळी सावली देखील माझ्या मुलीवर सायलीवर मी पडू देणार नाही. निघ इथून चाल. असं म्हणून मधुभाऊ त्याच्या तोंडावर दरवाजा लावणार तेवढ्याच अर्जुन मध्ये हात घालतो आणि म्हणतो प्लीज मधुभाऊ थांबा ना. मी तुम्हाला इथे उभं राहून चॅलेंज देतो. तुम्ही एक ना एक दिवस स्वतःहून सायलीचा हात माझ्या हातात द्याल, कारण माझं प्रेम खरं आहे. मला माहित आहे आमचं प्रेम नक्की जिंकणार आणि आम्ही नक्की एकत्र येणार. तेव्हा मधुभाऊ जोरात म्हणतात चल निघ आणि त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करतात. सायली हे सगळं ऐकत असते आणि रडत असते. सायली दरवाजावर हात ठेवून अर्जुनचं प्रेम अनुभवत असते. अर्जुन सुद्धा बाहेरून दरवाजावर हात ठेवतो आणि त्याला असं वाटतं की बाजूला मिसेस सायली उभ्या आहेत. दोघंही रडत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम हास्य येतं, कारण दोघांना वाटतं की आम्ही दोघं नक्की एकत्र येणार. अर्जुन एवढा प्रयत्न करतोय, एवढं मधुभाऊंना मनवतोय, तरी मधुभाऊ काही ऐकत नाही. मधुभाऊंना काय झालंय, मधुभाऊंना एवढा कोणता माज झालाय की ते एवढं टोकाचं वागतायत अर्जुन सायलीशी. पण शेवटी अर्जुन सायलीचा प्रेम जिंकणार हे नक्की. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.